नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अस्मी रील कॉट्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज परत एक असा साधारण, सामाजिक आणि खरा विषय अस्मिता दिगंबर सूर्यवंशी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आजचा विषय आहे संस्कार. ह्या शब्दावरच नाही तर त्याच्या पूर्ण व्याख्येवर. संस्कार आपल्या जीवनात का महत्त्वाचे आहेत? जिथे संस्कार आहेत तिथे संस्कृती आहे, आणि जिथे संस्कृती आहे तिथे त्या घराण्याचं नावसुद्धा उज्ज्वल आहे. मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला बरीच अशी घराणे बघतो, कुटुंब बघतो. काही कुटुंब अगदी सुखाने नांदत असतात आणि काही कुटुंबांमध्ये सतत कलह, सतत वादविवाद, भांडणतंटा होत असतो. त्या कुटुंबात कायम कोर्ट कचेरी, बुवा बाजी अशा गोष्टी ऐकायला मिळतात. आणि जी कुटुंब आनंदित, समाधानी, शांतता प्रिय असतात ना, त्या कुटुंबात संकटं जरी येतात ना, तरी ते झेलण्याची ताकद मात्र त्या कुटुंबांमध्ये असते. कारण त्याचं एकच असतं, संस्कार. आणि हे संस्कार इतके महत्त्वाचे असतात, जे आपल्या आईवडिलांनी लहानपणापासून आपल्याला घडवलेले असतात. आपल्याला त्यावेळेला थोडं कठीण जातं आईवडिलांचं ऐकायला, आईवडिलांचं म्हणणं पटवून घ्यायला, पण त्याचे फायदे आपल्याला नंतर मिळत असतात. आणि बघा, ज्या घरांमध्ये मोठ्यांचा आदर सत्कार होतो, मोठ्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा आदर ठेवला जातो, त्यांचं ऐकलं जातं ना, तर त्या घरातील मुलांना पुढे चालून अर्थातच संकटं खूप कमी येतात, खूपच कमी येतात. आणि ज्या घराण्यांमध्ये अशी वागणूक दिली जाते की मोठे सांगतील तरी ते ऐकायचं नाही, मुलांना पाहिजे ते करू द्यायचं, पाहिजे तसं वागू द्यायचं, ते जे मागतात ती गोष्ट त्यांना उपलब्ध करून द्यायची, कारण आम्हाला मिळालं नाही त्यामुळे मुलांना द्यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की मुलांची स्वप्न पूर्ण करावी, पण कोणती स्वप्न पूर्ण करावी की जेणेकरून मुलगा ती स्वप्न पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये संकटांना झेलण्याची शक्ती यायला पाहिजे. त्याला आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक स्पर्धा पास होण्याची हिंमत यायला पाहिजे. तुम्ही उलट तो मुलगा बिघडेल, वात्रट होईल, त्याला फुकटच्या वस्तू घेण्याची सवय लागेल, अशी त्याची हौस करू नका, असे त्याचे स्वप्न पूर्ण करू नका. कारण याचा परिणाम तुम्हाला उत्तर काळात फार मोठा भोगावा लागतो. आणि मग जेव्हा ती अशी मुलं मोठी होतात, फुकटचं मिळवून घेणारी, ती आईवडिलांचं नाव पुढे करायला, नाव रोशन करायला मागे पडतात. एवढंच नाही तर आईवडिलांना इज्जत द्यायला सुद्धा ते मागे राहतात. आणि आईवडिलांना इथेच कळतं की आपण